तर जरांगे पाटील यांनी काल अशा पद्धतीने पुण्यामधनं सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। याच विषयी आपण बोलूयात। पुण्यातले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवरती केला। आज त्यांचं वादळ हे नगरमध्ये असणार आहे। मात्र एक बातमी समोर येते की मनोज जरांगे यांची प्रकृती ठीक नाहीये। त्यांच्या प्रकृतीविषयी काय ताजे अपडेट्स, कसं नियोजन आजच्या एकूणच कार्यक्रमांचं? मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बरी नाहीये, कारण काल दिवसभर ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्याच्या अगोदरचे काही दिवस आपण पाहतोय ते सातत्यानं रॅली आणि सभांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि या दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती खालावत असताना डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला जात असताना मनोज जरांगे पाटील मात्र रॅली आणि सभांवरती ठाम आहेत। काल संपूर्ण दिवसभर ते पुण्यात साधारणपणे 12 वाजता त्यांची रॅली सुरू झाली। रात्री 10 वाजता ही रॅली संपली, सभा संपली आणि त्यानंतर त्यांना अचानकपणे सह्याद्री रुग्णालयामध्ये पुण्यात भरती करावं लागलं। प्रचंड अशक्तपणा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना जाणवत असल्याचं कळतंय। काल त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। अजूनही मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयामध्ये भरती आहेत। सध्या त्यांची विश्रांतीचा सल्ला जो डॉक्टरांकडून तो त्यांना दिला जातोय। आता ते पुण्यात आहेत। 9 वाजता साधारणपणे पत्रकार परिषद त्यांची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यानंतर ते पुण्यातून अहमदनगरला जातील आणि अहमदनगरमध्ये दिवसभर त्यांची शांतता रॅली आणि त्यानंतर रॅलीनंतरचं त्यांचं जे नेहमी भाषण होतं ते भाषण होईल, पाहावं लागणार आहे। मनोज जरांगे पाटील साधारणपणे आजच्या रॅलीत, आजच्या भाषणात काय नेमकं सरकारवरती टीका करत असताना बोलतात, काय वेगळ्या मागण्या या निमित्तानं ते मांडतात। बरोबर आहे ज्ञानेश्वर, आज जरांगे पाटील कसं उत्तर देतात हे बघावं लागेल। कारण जरांगे पाटील यांनी काल थेटपणे सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला आणि त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। छगन भुजबळ विरुद्ध जरांगे असा सुद्धा वाद आपल्याला कालच्या जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर पुन्हा उफाळून येताना दिसतोय। ज्ञानेश्वर, बहुधा ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। अहमदनगरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडणार आहे।